नवीन नाशिक येथे पवननगर परिसरात सुरू असलेल्या कुंटणखाण्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात स्थानिक भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील पवननगर सिडको परिसरातील एक संशयित महिला ही तिच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासह राहत असून अवैधरित्या देहविक्री व्यवसाय करत आहे। या ठिकाणी दररोज अज्ञात अनोळखी इसम दारू पिऊन आरडाओरड करून परिसरातील महिला व मुलींची छेड काढून परिसरातील शांतता धोक्यात आणू पाहत आहेत। याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून येथील नागरिकांचे जीवन दहशतीखाली असल्याने हा अवैध व्यवसाय अंबड पोलिसांनी त्वरित कायमचा बंद करावा, अन्यथा नागरिकांना स्वतःच कायदा हातात घ्यावा लागेल। या मागणीसाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना भीम आर्मी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। यावेळी असंख्य महिलांनी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या आहेत। सर, काय सांगाल या लोकांनी आज आपल्याला निवेदन दिलं? आता सिडकोच्या पवननगर भागातील काही 20-25 महिला आणि पुरुष आलेले आहेत माझ्याकडे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या एका रहिवासी घरामध्ये काहीतरी प्रॉस्टिट्यूशनचा धंदा वगैरे चालतो, देह विक्रीचा। आतापर्यंत आपल्या इकडे असं काही रेकॉर्डला नाही आहे, पण आता माहिती मिळाल्यामुळे आपण तिथे वेळोवेळी कारवाई करून पिटा ॲक्टखाली कारवाई करू आणि जास्तीत जास्त कडक कारवाई करून असं तिथेच नाही तर सिडकोमध्ये कुठेच चालणार नाही याची दक्षता घेऊ। लवकरात लवकर हे बंद करण्यात यायला पाहिजे। याच्यामध्ये पीआयनी जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो आहे त्याचे लक्ष देऊन तो लवकरात लवकर धंदा बंद झाला पाहिजे। नाही तर भीम आर्मी तर्फे आम्ही सगळे खूप मोठं आंदोलन करू या विषयासाठी। अगर हा विषय लवकर संपवला नाही तर खूप मोठा मोर्चा सहित आम्ही ते आंदोलन करू। आज भीम आर्मी तर्फे लोकमान्य नगर परिसरातील नागरिक आमच्याकडे आले आणि भीम आर्मी तर्फे या ठिकाणी आंदोलन आम्ही छेडत आहे। त्या ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालू आहे आणि त्या व्यवसायाला त्वरित बंद केलं पाहिजे। नाही झालं तर मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे आणि प्रशासनाला आहे एक इशारा मी देत आहे असं समजावून। ताई, आपलं नाव सांगा। वर्षा कासार। काय प्रॉब्लेम झाला? सर, मी जिथं राहते ना, माझ्या एक्झॅक्ट समोरची जी बिल्डिंग आहे तिथे हे सगळे धंदे पाणी चालतात आणि निष्कारण काही लोकांना माहीत नसलं ना ते आमच्या बिल्डिंगमध्ये येतात आणि तिचं नाव घेऊन विचारलं जातं। मी तर 4 वर्ष झाले मला येऊन राहायला, कधी कधी तर मलाही माहीत नसतं की तिचं नाव काय म्हणून। असं मग सांगितलं जातं की बाई मला काही माहीत नाही, तरी आमचे रात्री पण येतात, दरवाजा वगैरे वाजवला जातो की तुम्ही तर राहतात का, मग ती बाई कुठे राहते। मला तर काही माहीत नसल्यामुळे नंतर कळायला लागलं की बाई आता खूप त्रास व्हायला लागलाय। माझ्या 2 छोट्या मुली आहे, मी खेळायला सुद्धा खाली पाठवू नाही शकत, म्हणजे एवढी प्रॉब्लेम खूप झालेले आमच्या इथं आता। आणि आता काय झालेलं आहे की ते बाहेरच्या लोकांना पण आणलं जातं तिथं आणि लिंबू हे काय जे निष्कारण केलं जातं ते सुद्धा आमच्या अंगावर फेकलं जातं, गाड्यांखाली जातं, आमच्या फ्लॅटमध्ये फेकलं जातं, म्हणजे खूप त्रास व्हायला लागला आता। आपलं नाव सांगा। वनिता शांताराम वाणी। काय प्रॉब्लेम आपलं? माझ्या भिंतीला भिंती आहे दादा आणि माझं छोटंसं दुकान लावलेलं आहे मी। माझे मिस्टर गेले आहेत आता करोनात आणि यांचा खूप त्रास होतो त्यांना पण, त्यांनी पण केस केलेली होती त्यांच्यावर। मग काही झालं नाही का? काहीच केलं नाही त्यांनी। का आले यांना मिटवतं घ्यायला लावलं त्यांनी। मिटवतं घ्यायला लावलं, पोलिसांनीच मिटवतं घ्यायला लावलं। या तुम्ही पोलीस स्टेशनला माघारी घ्या बा असं सांगितलं त्यांनी। आले होते, सरांनी केलं होतं, तिला 7 दिवस बसवलं होतं, पण ते आम्हाला शिव्या पण द्यायची। आता एकदम माझा मुलगा आहे हा, त्याला म्हणतो तुझ्या दाराशीच मरेल म्हणे मी। बरं, आता हा व्यवसाय चालू आहे हा बराच वर्ष। काय त्रास आहे? रोजचं रात्रभर त्रास आहे दादा, झोप नाही आम्हाला, रात्रभर भांडणं वगैरे चालू असतात। माणसं येतात, बायका येतात, असं समोर दवाखाना आहे, दुकानाकडे नजर करता, माझ्याकडे बघता, असं म्हणजे सगळे त्यांना असं वाटतं ही भद्रकाली झाली आहे, सगळ्या बाया वेश्या आहे असं समजतात त्या असं। काय आपलं नाव सांगा। छाया कोठावदे। छाया कोठावदे। काय प्रॉब्लेम आहे आपला? सर, आम्हाला मी घराच्या एक्झॅक्ट त्यांच्या समोर राहते की मला घराचं दार सुद्धा उघडता येत नाही, इव्हन खिडकी उघडता येत नाही, तर दाराचा विषयच दूरच आहे। मला देवाने 4 मुली दिलेल्या आहेत, पण माझ्या मुलींना घरात थांबवता सुद्धा येत नाही, इतका मोठा प्रॉब्लेम आहे। आणि रात्री पहाटे केव्हाही अपरात्री माणसं येतात, कधी असे पिलेले असतात, एवढ्या दारूच्या बाटल्या हे ते आमच्या दारात म्हणजे टाकून जातात आणि खूप म्हणजे अगदी घाणेरड्या शब्दात बोलतात।
ते आम्हाला ऐकत पण नाही, मला सांगितलं पण जाणार नाही, असे शब्द असतात सर. ताई आपलं नाव सांगा. मायाबाई पाटील बोलते मी त्यांच्या घराच्या एक्झॅक्ट खालीच राहते. आम्हाला रात्र तिची जी मोठी मुलगी आहे, खूप दारू बी पिते, हे लोक येते, मारामाऱ्या भानगडी इतक्या काही होता, तर आम्हाला अक्षरशः BP शुगरचा त्रास आहे मला, तर आम्हाला दोघं जणांना पण इतका त्रास येतो, आम्हाला रात्रीच्या झोपा सुद्धा लागत नाही रात्रभर. आम्हाला रात्रीच्या बेरात्री 2-3 वाजेला जाऊन आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागतं का तुम्ही बंद करा, आम्हाला झोपू द्या, तुम्ही दिवसा झोपशाल, आम्हाला आमच्या धंद्यानुसार कामानुसार आम्हाला सकाळी उठावं लागतं, तरी त्यांचा त्रास लवकर बंद होत नाही. रात्रभर माणसं बाया नेहमी नाईटच्या वेगळ्या आणि दिवसपाळीच्या वेगळ्या, हे गण 8-10 वर्षापासून चालू आहे. पण मी आता 4 वर्ष झाले मला घर घ्यायला, तेव्हापासून तर म्हणजे मला खूप त्रास होतोय तिथं. तुम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनला कधी कळवलं नाही का? पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण ती काही कोणाला ती म्हणते पोलीस स्टेशन आमचं काहीच करू शकत नाही. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.